प्रणाली झोन किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी आहे अशी जरा वेगळीच आहे, पुरणाची नाही, रव्याची नाही, पण स्वीट अशी करंजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर अशा आजच्या गोड रेसिपीला आता आपण सुरुवात करू। पाव किलो मैदा घेतलेला आहे, चाळून घ्यायचा आहे। तर त्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे, मिक्स करून घेऊ। आता आपण यात 1.5 चमचा गरम तेल ओतायचं आहे। चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। थंड झाल्यावर हाताने आपण मैद्याला पूर्ण तेल सोडून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ओतून पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपण हे झाकून ठेवूया। आता आपण सारण तयार करून घेऊ। इथे मी सुतारफेणी घेतलेली आहे, अर्धा पाव घेतलेली आहे, कुस्करून घ्यायची आहे। आजची आपली करंजी अशी आहे, आगळी वेगळी करंजी, वेगळंच जरा सारण आपण बनवत आहोत। आता मैसूर पाक घ्यायचा आहे, पण आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे। मैसूर पाक घालायचं आहे, अर्धा पाव, दोन्ही मिळून पाव किलो घ्यायचं आहे। एक मध्यम आकाराचा चमचा भरून पिठी साखर घालायची आहे। परत एकदा मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे सारण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण साठा तयार करून घेऊ। 2 चमचा मैदा घेतलेला आहे आणि आता आपण त्यात 1 चमचा तूप घालणार आहोत। चांगलं फेटून घ्यायचं आहे। मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। असा साठा बनवून घेतलेला आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊया। चार गोळे बनलेले आहेत आणि हे आपण 4 पोळ्या ह्याच्या लाटून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे मी आता 4 पोळ्या लाटून घेणार आहे। आता आपण प्रत्येक पोळीला साठा लावून घ्यायचा आहे। साठा लावल्यामुळे करंजीला लेयर्स येतात, पदर येतात।
तुम्हाला लेयर्सच्या हव्या असतील तर तुम्ही साठा लावायचा आहे. साठा न लावता पण तुम्ही करंज्या बनवू शकता, लाटू शकता ही पाती. आता आपण दुसरी पोळी घालायची आहे याच्यावर. तिसरी पोळी टाकायची आहे. अशा प्रकारे चारी पोळ्या मी एकावर एक टाकून असं साठा लावून घेणार आहे. आता हे रोल करत जायचं आहे, एकदम बारीक रोल करून घ्यायचं आहे. असे आता आपण कापून घ्यायचे आहेत. आता आपण लाटून घ्यायचे. करंजीचा साचा घेतलेला आहे, त्याच्यावर असं हे छोटी पोळी ठेवायची आहे. या कढईने पाणी लावायचं आहे. पाणी लावण्यासाठी आपण बर्ड्सचा पण वापर करू शकतो किंवा एखाद्या काडीला कापूस लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण करंज्या बनवून घेणार आहोत. जास्त जर करंज्या बनवल्या तर त्याच्यावर एक स्वच्छ कपडा ओला करून घट्ट पिळून घालायचा आहे, त्यामुळे त्या सुकणार नाहीत आणि मग तेलात फुटणार नाही. 1 चमचा तूप आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे, गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण यात करंजी सोडणार आहोत. गॅसची फ्लेम कमी करायची आहे. आता
तळून झालेले आहेत, काढून घेऊया. मस्त छान करंजी झालेली आहे, नक्की करून पहा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचंय. तसेच तिथे असलेलं बेल आयकॉनला पण क्लिक करायचंय, ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या रेसिपी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.